श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र आहे. तो इतका प्रभावी आहे, ऐकायलाही सोपा आहे, पठण करायलाही सोपा आहे. पण तो मंत्र इतका प्रभावी आहे की तुम्ही तो मंत्र एकदा का होईना श्रद्धेने पठण केला तर तुम्हाला अनुभूती येते. तर कोणता आहे तो मंत्र, त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या, लहानातली लहान असू द्या, मोठ्यातली मोठी असू द्या, साधी इच्छा असू द्या किंवा खूप कठीण इच्छा असू द्या, खूप संकट तुमच्यावर आहे, दुःख आहे, अडचणी आहे किंवा एखादं काम खूप विलंबित होत आहे किंवा कुठल्याही गोष्टींचा तुम्ही सामोरा करत आहात, तर हा मंत्र फक्त श्रद्धेने एकदा का होईना श्रवण करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमची विलंबित कामे मार्गी लागतील. संकट, अडचणी, दुःख, त्रास यातून तुमची सुटका होईल. कोणी आजारी असेल तर त्याचा आजार पण निघून जाईल. कोणाचं खूप कर्ज असेल तर ते कर्ज निघून जाईल. लग्न जमत नाहीये, लग्न जमेल. किंवा ज्या काही तुमच्या इच्छा असतील ना, आता संसारिक माणसं म्हटलं की अर्थातच आपल्या खूप साऱ्या अडचणी असतात आणि त्या अडचणींवरती आपल्याला प्रभावी सेवा केल्यानंतर नक्कीच मार्ग मिळतो. कारण आपल्याला अध्यात्माची जोड सुद्धा या कलियुगामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठीच मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे. तर स्वामी समर्थ महाराजांचा हा जो मंत्र आहे, हा तुम्ही महाराजांसमोर आसन घेऊन बसून तिथे सुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही कुठेही कधीही कुठल्याही कामात असाल तिथे फक्त नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा ते महाराजांपर्यंत पोहोचतं. तर कोणता आहे तो मंत्र? तर तो मंत्र आहे स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र. तारक मंत्र हा महाराजांनी प्रसाद रूपी आपल्या प्रत्येक भक्ताला दिलेला एक प्रसाद आहे की हा जो कोणता प्रसाद आहे, हा प्रत्येक भक्ताने किंवा जो भक्त श्रद्धेने हा प्रसाद भक्षण करतो, पठण करतो, श्रवण करतो, त्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही असं महाराज म्हणतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुठल्याही समस्येवरती तारक मंत्रचं अनुष्ठान करू शकता किंवा तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये दररोजच्या दररोज तारक मंत्र म्हणू शकता. तारक मंत्राचं तीर्थ तयार करू शकता. याने तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहे. प्लस तुमची सगळी संकट दूर होऊन इच्छापूर्ती होणार आहे. फक्त तारक मंत्र म्हणत असताना श्रद्धा मनामध्ये ठेवा. मी सांगतेय म्हणून तुम्ही फक्त म्हणायचं म्हणून म्हणू नका. म्हणत असताना श्रद्धा ठेवा. त्या प्रत्येक एका ओळीचा, शब्दाचा अर्थ समजून आणि आपल्या शरीरात त्याचा अर्थ बिनसतोय असा तुम्हाला ते तारक मंत्र म्हणायचा आहे. मग बघा, तुमच्या आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.